नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सिनॅप्सिस आणि प्रोजेक्ट जे आहे ऑनलाईन कशाप्रकारे सबमिट करायचं, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. यामध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने जे आहे एम-बी-एचा जो काही प्रोजेक्ट आणि जे काही सिनॅप्सिस आहे ते ऑनलाईन कशाप्रकारे अपलोड करायचं, हे आपण या ठिकाणी बघणार आहे. 10 जूनपासून ते 25 जूनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जे आहे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी कालावधी दिलेला आहे. काही काळजी करू नका. नंतर देखील तारीख वाढणार आहे. ओके. तुमचा निकाल लागेपर्यंत. तरी तुम्हाला वेळेच्या आत तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुमचं सिनॅप्सिस किंवा तुमचा जो काही प्रोजेक्ट वगैरे आहे तो तुम्हाला या ठिकाणी जे आहे अपलोड करायचा आहे. मित्रांनो यामध्ये 2 स्टेप असतात. सर्वप्रथम तुम्हाला जे आहे तुमचा सिनॅप्सिस अपलोड करायचा असतो. सिनॅप्सिस अपलोड झाल्यानंतर तुम्हाला बघा तुमचा जो काही प्रोजेक्ट असतो, तो देखील तुम्हाला या ठिकाणी जे आहे, सेकंड स्टेप म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तो अपलोड करायचा असतो. आता बघा तुम्हाला कोणाकोणाच्या सह्या घ्यायच्या, कुठल्या स्टडी सेंटरचा स्टॅम्प घ्यायचा, कसा घ्यायचा हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, pmsycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. मी याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देखील दिलेली आहे. यावर आल्यावर तुम्हाला बघा खाली यायचं आहे. सिनॅप्सिस एंड प्रोजेक्ट सबमिशन, सिलेक्ट युअर ॲप्रोप्रिएट स्टडी सेंटर एंड लॉग इन. बघा तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील या ठिकाणी. लॉग इन या ठिकाणी ब्लॉक आहे आणि या ठिकाणी लॉग इन ओपन आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी यायचं नाहीये. हे एम-कॉमसाठी आहे. ठीक आहे. आपलं या ठिकाणी एम-बी-ए बघायचं आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे सर्च स्टडी सेंटर. तुमचं कुठलं स्टडी सेंटर आहे हे तुम्हाला या ठिकाणी जे आहे सर्च करायचं आहे. असंख्य या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमचे स्टडी सेंटर वगैरे दिलेले आहेत. तुमचं स्टडी सेंटर यामध्ये जर का असेल, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, ऑथरचा ऑप्शन दिलेला आहे किंवा जे काही पेरेंट वायसीएमयू स्कूल ऑफ कॉमर्स एंड मॅनेजमेंट दिलेला आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला मेसेज वगैरे आलेला असेल, तुमचा युजर आयडी, पासवर्ड किंवा तुमच्या जे काही स्टडी सेंटर वगैरे असेल, त्यांनी तुम्हाला या ठिकाणी जे आहे गाईडलाईन्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली असेल, कशाप्रकारे लॉगिन करायचं वगैरे, वगैरे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी जे आहे मी जे नाशिकचं स्टडी सेंटर आहे, या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला एक अपलोड करून दाखवतो. के-टी-एच-एम कॉलेज नाशिक. ठीक आहे. इथं सिलेक्ट केलेलं आहे. लॉगिन करायचं. आता लॉगिन केल्यावर बघा या ठिकाणी विचारतंय, की यू बिलॉंग टू फॉलोइंग स्टडी सेंटर. म्हणजे तुम्ही ह्या स्टडी सेंटरच्या अंतर्गत आहात का? म्हणजे तुमचं ॲडमिशन या ठिकाणी आहे का? 5404 के-टी-एच-एम कॉलेज नाशिक. तर मी या ठिकाणी येस करेल. येस केल्यावरती बघा तुम्हाला एम-के-सी-एलचं एक नवीन वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी. या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला के-टी-एच-एम कॉलेज नाशिक असं तुम्हाला लर्न लाईव्ह एम-के-सी-एल.org या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. इथे आल्यावर बघा तुमचा युजर नेम, तुमचा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बाय डिफॉल्ट पासवर्ड जो आहे मित्रांनो तो PMS123 असतो. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला जे आहे, जे काही तुमचं युजर नेम तुम्हाला मिळालेलं असेल तुमच्या एस-एम-एसमध्ये किंवा तुमच्या स्टडी सेंटरला कॉन्टॅक्ट करायचा. ते तुम्हाला युजर नेम वगैरे त्या ठिकाणी सांगतीलच. जो तुमचा बाय डिफॉल्ट पासवर्ड आहे तो PMS123 असतो. फर्स्ट टाईम तुम्ही ज्यावेळेस लॉगिन करता त्यावेळेस तुम्हाला पासवर्ड चेंज करावा असं ऑप्शन येतं. करंट पासवर्ड, न्यू पासवर्ड, अगेन न्यू पासवर्ड असं तुम्हाला 3 ऑप्शन बघायला मिळतात. तर पहिला जो करंट पासवर्ड आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे PMS123 टाकायचा आहे. दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमचा एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे, जो तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि खाली सेव्ह करायचा आहे. नंतर तुम्ही जे आहे तुमचा ऑटोमॅटिकली नवीन पेजवर तुम्ही जे आहे त्या ठिकाणी लॉगिन होता, लँड होता. त्या ठिकाणी तुम्ही जे आहे लॉगिन करू शकता. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला एका विद्यार्थ्याचा अकाउंट लॉगिन करून दाखवतो. त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी मी टाकून दाखवतो. युजर आयडी आणि पासवर्ड आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. आता आपण या ठिकाणी लॉगिनवर क्लिक करूया. जसंही का आपण या ठिकाणी मित्रांनो लॉगिनवर क्लिक केलं, अशा प्रकारचा बघा तुमच्या समोर जो आहे डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचं नाव बघायला मिळेल. एस-वाय एम-बी-ए सेमिस्टर 4 जानेवारी 2026 फ्रेशर बॅच आहे. रोल नंबर तुमचा या ठिकाणी तुमचा म्हणजे तुमचा जो काही पी-आर-एन नंबर वगैरे असेल, तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. कोर्स डॅशबोर्डवर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. व्ह्यू रेफरन्स लिंक, सिनॉप्सिस सबमिशन, प्रोजेक्ट सबमिशन. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे सिनॉप्सिस सबमिशन यावर क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही सिनॉप्सिस असेल तो सिनॉप्सिस तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि सिनॉप्सिस अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट देखील तुम्हाला या ठिकाणी जे आहे तो सबमिटसाठी पाठवायचा आहे. ठीक आहे. आता बघा माझ्याकडे जो त्या विद्यार्थ्याचा बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ॲक्चुअली हा माझाच या ठिकाणी जे आहे सिनॉप्सिस आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जे तुम्हाला प्रोफॉर्मा बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे प्रोफॉर्मा फॉर सिनॅप्सिस. हे तुमच्या गाईडलाईन पी-डी-एफमध्ये दिलेलं आहे. हे तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटरला देखील प्रोव्हाईड केलं असेल. हा तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये या ठिकाणी भरायचा आहे, ज्याला आपण काय म्हणतो यूज कॅपिटल लेटर किंवा ब्लॉक लेटर. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे. तुमचा पी-आर-एन टाकायचा आहे बॉक्समध्ये. तुमचं नाव टाकायचं, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल आयडी, तुमचं स्टडी सेंटरचं नाव, स्टडी सेंटरचा कोड, तुमचा टायटल जे असेल तुमच्या प्रोजेक्टचं ते टाकायचं आहे. तुमचं जे काही सुपरवायझर असेल त्यांचं नाव टाकायचं आहे. तुमचा स्पेशलायझेशन काय असेल समजा फायनान्स असेल किंवा एच-आर असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल. जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या सुपरवायझर म्हणजे तुमचा जो काही गाईड वगैरे असेल त्यांचं तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. त्यांचा मेल आयडी, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर राहील या ठिकाणी. नंतर बघा तुम्हाला खाली तुमची साइन करायची आहे, डेट टाकायची आहे. स्टडी सेंटरचा तुम्हाला शिक्का घ्यायचा आहे सेंटरला. तुमचे जे कोणी सुपरवायझर किंवा जे काही तुमचे गाईड असतील त्यांची साइन तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. नंतर तुमचं बघा फर्स्ट नंबरचं पेज अशा प्रकारचं राहील. ठीक आहे. हे पेज देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे पेज बनवायचं आहे सिनॉप्सिसचं वगैरे झालं, की नंतर बघा तुम्हाला खाली अजून तुम्हाला एका ठिकाणी यायचं आहे.
या ठिकाणी बघा तुम्हाला जे लास्टला तुमचं जे पेज राहील या ठिकाणी क्वेशनियर वगैरे आपण त्याला म्हणतो. त्यावर देखील तुम्हाला जे आहे त्यांची साइन वगैरे घ्यायची आहे. कोणाची सुपरवायझर किंवा तुमचा जो कोणी गाईड वगैरे असेल, त्याची बघा तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी तुमची स्वतःची साइन करायची आहे. तुमचे जे काही रिसर्च प्रोजेक्ट गाईड असतील त्यांची देखील तुम्हाला या ठिकाणी साइन करायची आहे. ठीक आहे. नंतर बघा खाली त्यांचा सीव्ही लावायचा तुम्हाला. जे काही तुमचा गाईड वगैरे असेल, त्यांचं जे काही करिक्युलम व्हिटी म्हणतो आपण त्याला किंवा सीव्ही म्हणतो किंवा रिझ्यूम म्हणतो. तो देखील त्यांचा या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे. त्यांचं जे काही त्यांचं पात्रता वगैरे असेल, योग्यता असेल ती तुम्हाला या ठिकाणी लावायची आहे. त्यांची डिजिटल साइन देखील या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जो आहे हा सिनॉप्सिस जी आहे तुम्हाला अशी बनवायची आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला मित्रांनो साइन तुम्हाला 3 ठिकाणी घ्यायचे आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. त्यांचा रिझ्यूम देखील तुम्हाला या ठिकाणी फायनलला अटॅच करायचा आहे आणि सुरुवातीला तुमचं जे काही प्रो असेल, हे तुम्हाला तुमच्या सर्व्हिस सेंटरकडनं मिळालेलं असेल किंवा याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देईल. त्या ठिकाणी देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता हीच फाईल मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. कशामध्ये? जे काही आपलं सिनॉप्सिस सबमिशन आहे, त्यामध्ये तुम्हाला हे अपलोड करायचे आहे. तर मी या ठिकाणी बघा आता सिनॉप्सिस सबमिशनवर क्लिक करतो. अशा प्रकारे बघा मित्रांनो या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आता तुमचं या ठिकाणी सिनॉप्सिसचं टायटल तुम्हाला टाकायचं आहे. ओके. सिनॉप्सिस सबमिशन बघा या ठिकाणी तुम्हाला त्याचं टायटल टाकायचं आहे तुमच्या प्रोजेक्टचं आणि तुमच्या प्रोजेक्टची फाईल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ती जी काही तुमची पी-डी-एफ असेल, ती तुमची या ठिकाणी 3 एम-बी पर्यंत असली पाहिजे. तर इथे आपण सिलेक्ट करूया. आपली जी काही फाईल वगैरे आहे ती सिलेक्ट करूया. या ठिकाणी बघा मी सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला रिमूव्ह फाईलचा ऑप्शन आलेला आहे. परंतु तुम्हाला तुमचं जे काही टायटल आहे, ते टायटल देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता बघा माझं जे काही सिनॉप्सिस आहे, त्याचा टायटल बघा मी या ठिकाणी टाकतो. नंतर बघा मित्रांनो, फाईल अटॅच केल्यानंतर तुम्हाला जे आहे, जर समजा इथे तुम्हाला हे अपलोड सिनॉप्सिसचा ऑप्शन जर येत नसेल, तर इथं बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, काइंडली नोट दॅट इफ यू आर अनेबल टू सी अपलोड सिनॉप्सिस म्हणजे हे बटन जर तुम्हाला दिसत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं वेबसाईट क्लोज करायची आहे. तुमचं जे काही कॅशे किंवा पेज रिफ्रेश करायचं आहे किंवा इन्कॉग्निटो मोड जो असतो, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. इन्कॉग्निटो मोड कुठं असतो बघा या ठिकाणी, न्यू इन्कॉग्निटो मोड. ठीक आहे, यावर तुम्हाला यायचं आहे. यावर देखील तुम्ही सेम वेबसाईटने लॉगिन करू शकता. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपण अटॅच केलेलं आहे. अपलोड सिनॉप्सिसवर क्लिक करायचं. जसे बघा तुम्ही या ठिकाणी अपलोड केलं, सिनॉप्सिसचे रिपोर्ट गेट सक्सेसफुली अपलोडेड. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, एक्सप्लोरिंग द रोल ऑफ म्हणजे हे आपलं टायटल होतं या ठिकाणी. प्रिव्ह्यू सिनॉप्सिस आहे. नंतर बघा तुमचं सबमिटेड ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्ही ज्या तारखेला सबमिट केलं, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. युअर सिनॉप्सिस इज अंडर रिव्ह्यू. ठीक आहे. आणि इथे तुम्ही बघा तुम्हाला एडिटचं ऑप्शन देखील मिळतं. तर जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही, तोपर्यंत तुम्ही फाईल जी तुमची समजा चुकून अपलोड केली असेल किंवा चुकीची अपलोड झाली असेल, तर तुम्ही या ठिकाणी जे आहे एडिट देखील करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता तुमचं टायटल वगैरे प्रिव्ह्यू देखील करू शकता. जे तुम्ही फाईल अपलोड केली ती प्रिव्ह्यू करू शकता. जर चुकीची असेल, तर तुम्ही एडिट करून जे आहे पुन्हा अपलोड देखील या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी बघा युअर सिनॉप्सिस इज इन रिव्ह्यू. कदाचित तुम्हाला याचा मेल देखील आला असेल. ठीक आहे. तो तुम्हाला अशा प्रकारे जेव्हा तुमचं मित्रांनो हे व्हेरिफाय होईल, तेव्हा तुम्ही जे आहे तुमचा प्रोजेक्ट फाईल देखील या ठिकाणी अपलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तर ज्यांना कोणाला काही समस्या वगैरे असेल अपलोडिंग करण्यासाठी, तर त्यांनी कमेंट वगैरे करू शकता किंवा आपल्या मेलवरती मेल करू शकता. तुम्हाला आम्ही जे आहे तुमची फाईल वगैरे अपलोड करण्यासाठी या ठिकाणी मदत करूया. ठीक आहे. प्रोजेक्ट असेल किंवा तुमचा सिनॉप्सिस असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.